नांदेड शहरातील पवित्र मानली जाणारी गोदावरी नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याचे चित्र समोर आले आहे। शहरातील तब्बल 17 नाल्यांचे घाण पाणी थेट गोदावरी नदीत मिसळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे। नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणात पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले होते, मात्र या कामात निकृष्ट दर्जाचे काम झाल्याचा आरोप आता नागरिकांकडून करण्यात येत आहे। नेमकं काय हे प्रकरण पाहूया हा सविस्तर रिपोर्ट। नांदेड शहरातून वाहणारी आणि दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाणारी गोदावरी नदी सध्या गंभीर प्रदूषणाच्या समस्येला सामोरी जात आहे। माहितीनुसार शहरातील तब्बल 17 नाल्यांमधील घाण पाणी थेट गोदावरी नदीत मिसळत आहे। यामुळे नदीचे पावित्र्य आणि स्वच्छतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नांदेड वाघाळा महानगरपालिका प्रशासनाने नदीपात्राच्या दोन्ही बाजूंनी येणारे 17 नाले बंद करून त्या पाण्यासाठी बोथारपर्यंत नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू केले होते, मात्र स्थानिक नागरिकांच्या आरोपानुसार या कामात निकृष्ट दर्जाची पाईपलाईन टाकण्यात आली असून ती सध्या कार्यरत नाही। परिणामी या 17 नाल्यांमधील घाण पाणी पुन्हा थेट गोदावरी नदीतच मिसळत असल्याचे चित्र दिसत आहे। यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण कामाचे कंत्राटने शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आले होते। नागरिकांनी या कंपनीला देयक देऊ नये आणि या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। ओके, नमस्कार। लोकमंच मराठी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। सध्या मी आहे नांदेडमध्ये म्हणल्यानंतर ज्यावेळेस एकतर पहिल्यांदा गुरुद्वारा किंवा आणि त्याच्यानंतर गोदावरी नदी ही आपण दृश्यासमोर येते। तर आपण हे दृश्य पाहूया की गोदावरीची जी नदी आहे किती स्वच्छ आहे आणि किती म्हणजे या ठिकाणी आपण नदी म्हणल्यानंतर आपल्याला पहिल्यांदा सुरू आठवते पाणी। तर पाणी हे कसं आहे आपण या दृश्यामध्ये पाहू शकता, किती घाण पाणी आहे। या ठिकाणी आपण या पाण्याचा आपण उपयोग कसा करू शकता, कशासाठी हे जनावर देखील पाणी पिऊ शकत नाही, इतकं एवढं घाणेरडं पाणी आहे। आणि आपण आता थोडं जे काय भक्ताला आपण त्याच्या संग आपण चर्चा केलो की या ठिकाणी नदी आहे का गटार नदी आहे, ह्यांनी एका आपल्या या ठिकाणी आंघोळ करण्यासाठी आलेल्या एका इथं आपण नागरिकांसंग आपण आताच बोलत, तर ते सांगत आहेत की ही नदी नसून ही गटार गंगा आहे असं सांगत आहेत। आपण अजून आपण काय माझ्यासोबत आहे त्याच्याशी आपण चर्चा करूया। धन्यवाद। मी विक्रम चंपती शिराळे, राहणार बामणी, तालुका कंधार येथील रहिवासी असून मी आज शनिदेवाचे दर्शन करण्यासाठी आज नांदेडला आलो असता या ठिकाणी गंगेला आंघोळ करून शनिदेवाचे दर्शन घेण्याची इच्छा झाली। पण या ठिकाणी मी गोदावरी नदीतलं पाणी बघितलं, पण एवढं घाण पाणी आहे की स्वतः या जनावरंसुद्धा हे पाणी पिणार नाहीत अशी अवस्था या गोदावरी नदीची झालेली आहे। मला वाटते की हे गोदावरी नदी आहे की काय संपूर्ण नांदेड जिल्ह्याचं पाणी या गटाराद्वारे नदीमध्ये येऊन मिसळून ही गटारगंगा झाली का, अशी अवस्था या नांदेड शहरातून वाहणाऱ्या पवित्र स्थान असलेल्या गोदावरी नदीची अवस्था या ठिकाणी झालेली आहे। आमच्या भागामध्ये मन्याड धरण आहे, ते धरण असून त्या धरणामध्ये एवढं शुद्ध पाणी आहे की तो आपण गेल्या गेल्या पिऊ शकता, आंघोळ करू शकता। पण या ठिकाणी पवित्र स्थान मानल्या जाणाऱ्या गोदावरी नदीमध्ये आंघोळ करण्याचं तर काय जनावरं पाणीसुद्धा पिऊ शकत नाहीत, असे दूषित पाणी या गोदावरी नदीमध्ये पूर्ण नांदेड शहरातील गटारगंगेचं पाणी येत आहे। यामुळे नदीचे प्रदूषण वाढत असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। दरम्यान या संपूर्ण कामाचे कंत्राटने शारदा कन्स्ट्रक्शन कंपनी यांना देण्यात आले होते। नागरिकांनी या कंपनीला देयक देऊ नये आणि या संपूर्ण कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे। गोदावरी नदी ही देशातील पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते आणि दक्षिण गंगा म्हणूनही ओळखली जाते। त्यामुळे या पवित्र नदीचे पावित्र्य आणि स्वच्छता कायम राखण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे। माननीय उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षाचे नेते एकनाथभाई शिंदे यांना मी कालच विधान भवन येथे तक्रार केली आहे की नांदेड जिल्ह्यामध्ये जे 17 नाले या ठिकाणी नदीमध्ये वाहत आहेत। गोदावरी नदी ही दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणारी या नांदेड जिल्ह्यामध्ये वाहणारी एक पवित्र गोदावरी नदी आहे आणि हिंदू धर्माच्या आस्थेचा विषय हा सर्वात मोठा असल्यामुळे या भागाचे जे नाले नदीमध्ये पाणी जे जाऊन नदी जे दूषित होते ते दुरुस्त करण्याकरिता आपल्याला नांदेड महापालिकातर्फे आपण या ठिकाणी टेंडर काढला होता। ते 17 कोटीचं काम या ठिकाणी काढल्यानंतर ते काम शारदा कंस्ट्रक्शन यांना देण्यात आला। पण शारदा कंस्ट्रक्शनने हा काम निष्क्रिय दर्जाचं काम या ठिकाणी केल्यामुळे आम्ही या ठिकाणी तक्रार केली आहे की ते जे काम जे केलेलं निष्क्रिय दर्जाचं त्याचं चांगल्या प्रकारे काम त्यांनी करून घ्यावं, अन्यथा त्याच्या कामाची चौकशी लावून त्याचा बिल व त्यांचा देयक देण्यात येऊ नये अशी तक्रार मी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांच्याकडे केलेली आहे आणि त्यांच्याकडेच नगरविकास खाता असल्यामुळे याची सखोल चौकशी निश्चित होईल आणि हे काम दुरुस्त होईल।